नमस्ते, आत्मा नमस्ते सर्वांना. तर रेकी आत्मनमस्ते. थर्ड पर्यंतचा आपला प्रवास कसा झालेला आहे? काय वाटलं आपल्याला? बोला. दीप्ती पहिला नंबर लावलाय. सांगा दीप्ती. मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. युनिव्हर्सचे पण खूप खूप धन्यवाद आणि स्वातीचे, सविताचे पण खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला मेसेज टाकलेला ना, सोसायटीमध्ये आम्ही पर्चेसर आहे आणि आम्हाला ते कोर्ट कचेरी पासून सगळं हे फिरवत होते. म्हाडामध्ये आम्ही केस जिंकलो, कोर्टामध्ये जिंकलो, पोलीस स्टेशन पासून आम्ही सगळे जिंकलो, तरी आम्हाला ते सभासद करून घेत नव्हते. इव्हन म्हणजे त्या म्हाडाच्या अधिकाऱ्याला पण त्यांनी पार्टी म्हणून हे केलेलं आणि माझ्यावर तर पर्सनल हे केस टाकलेली, की हे म्हणून, की सभासद करून घेत नाही म्हणून. पण काल मग आम्हाला ते सगळ्यांना 28 मेंबरला सभासद करून घेतलं. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे माझे मिस्टरांनी आपला सेतू म्हणून गव्हर्नमेंट पोर्टल आहे. तर त्यामध्ये 127 काहीतरी फॉर्म होते. त्यातले 47 जणांची निवड झाली. आणि माझे मिस्टर इंजिनियर आहेत, कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. त्यांचे मित्रांनी पण भरलेलं, पण माझा नंबर लागला मॅडम. तुमचे युनिव्हर्सचे खूप खूप आभार. खूप छान. खूप सुंदर. खूप खूप अभिनंदन तुमचं दीप्ती. आणि मला सांगा, रेकी थर्ड रेकी रेखील आल्यापासून स्वतःमध्ये काय बदल जाणवतो? ह्या तर बरं खुशखबर आपल्याला ऊर्जेने दिल्याच आहेत. बरोबर ना? येस. पण तरी आतून आतून स्वतःला काय दीप्तीने स्वतःला बदललं आहे या प्रवासामध्ये? आत्मविश्वास खूप वाढलाय हं. आणि थोड्या प्रमाणात शांतता थोडी घेतली. अजून माझी शांतता एवढी झाली नाहीये शांत. कारण का ते वातावरण तसं आहे ना, राजकारणात ते तसं झालं. इथे पुन्हा काय इथे स्वतःची सोसायटीत शारीरिक आणि हो. मानसिक शारीरिक काय व्याधी घेऊन आलो होतो आपण? पोटाचा पण माझा त्रास होता, तो कमी झालाय. पोट हं. पण माझं दुखायचं ते कमी झालंय आणि आत्मविश्वास एवढा वाढलाय ना, मी खूप कॉन्फिडन्सली बोलते आता. बहुत बढिया. खूप हां. सुंदर. खूप छान. खूप आनंदी आनंद धन्यवाद. सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. हो. नेक्स्ट कोणाला शेअर करायचा आहे? रत्ना. पहिला नंबर रत्नाताईंचा. ओके, सेम ड्रेस म्हणून. रंग सेम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते रत्नाताई. काय छान वाटलं रेकी रेकीला येऊन? फर्स्ट टू खूप थर्डचा छान तुमचा प्रवास. हं. खूप छान वाटलं मॅडम. आणि मला थोडा मूळव्याधीचा पण त्रास होता. तो आता बरा होतोय. म्हणजे खूप प्रमाणात 75% मला बरं वाटतंय. आणि माझ्या पायाचं पण दुखणे म्हणजे ती सूज वगैरे यायची ना, खूप प्रमाणात कमी झाली ती. आणि छान आता खूप बोलायचंय पण काय मला काही सुचतच नाहीये. आणि आपल्याला ज्या गोष्टीची गरज असते ना, की आता असं मला त्रास होतोय, माझ्या डोक्यात हा विचार येतोय, आता मॅडमला विचारावं. त्याच्या आधीच मॅडमचे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचतात म्हणजे ही ब्रह्मांडाचीच कृपा आहे. आणि रेकी रेकी म्हणजे परिपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि ही गुरुकिल्ली म्हणजे मंजुश्री मॅडम आहे. असं कोणी कुणाच्या आयुष्यात येत नाही. म्हणजे माशी सुद्धा आपल्या अंगावर बसत नाही. तिचं मागच्या जन्माचं काहीतरी ऋण असतं आपलं तेव्हाच बसते ती आपल्या अंगावर. तर या मंजुश्री मॅडम सारख्या गुरु आपल्याला येणं म्हणजे मागच्या जन्मात केलेले खूप मोठे पुण्य फळाला येणं आहे. बस एवढंच बोलते मी. थँक यू मॅडम. थँक यू युनिव्हर्स. खूप खूप धन्यवाद. रत्ना, रेकी शिकायला कशासाठी आले होतात तुम्ही? काय उद्दिष्ट होतं रेकी शिकायला येण्याचं? मला खरं तर रेकी शिकायची होती. अशी तर प्रॉब्लेम खूप असतातच प्रत्येकाच्या जीवनात असतात. तर मला जास्ती करून मला आध्यात्मिक प्रगती माझी व्हायला पाहिजे याच्यासाठी मी रेकी जॉइन केली होती. आणि होतंय तसं. खूप सुंदर. खूप छान. आतून एक शांतता, समाधान वाटलं तुम्हाला? हो, हो, हो. ओके. शांतता वाटतं आणि थोडं तरी चिड आता माझं शॉप आहे तर थोडं चिड होतेच. तर मला हं. लगेच आठवतं ना, तिचे 5 नेम आपल्याला माहिती आहे मॅडमनी सांगितले. मग ते लगेच शांतता होते. खूप छान ओके. वाटतं. खूप सुंदर. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. नक्कीच रत्नाच्या ना आतमध्ये खूप काही आहे, पण आता ते येऊनच नाही राहिलं बाहेर. एवढी खुशी झाली. असं झालं. तोपर्यंत तृप्तीताई बोलतात. तृप्तीताई. तुमचा परिचय द्या आणि कसा झाला हा प्रवास? काय वाटते तुम्हाला? आणि काय आपण स्वतःला काय एक बदल वाटतो स्वतःमध्ये? शारीरिक, मानसिक अधिक जे काय असेल आत्मा ते? नमस्ते सर्वांना. खरं नमस्ते. तर रेकीत येण्याचं आणि हे असं माझं पहिल्यापासून तसं माझं हे नव्हतं. असं म्हणजे मी व्हिडिओ वगैरे बघत होते.
पण मला रेकीचं तेवढं अट्रॅक्शन वाटलं नव्हतं. पण मध्ये माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली की सडनली मिस्टरांचं हे झालं. त्याच्यानंतर माझ्या जाऊबाईने मला म्हटलं, अगं हे बघ करून, म्हणजे तू शांत होशील, एवढी तू भयंकर स्ट्रेस मध्ये जाते असते. म्हणून मी रेकीला जॉईन झाले. पण मी असं ठरवलेलं की एक पहिले 10 दिवसात म्हणजे तो आहे तो तेवढंच करायचं, पुढे करणार नाही. म्हणून मी तेवढेच पैसे भरलेले आणि हे करणार की नाही, म्हणजे कुठेतरी एक होतं. पण जसजसे दिवस जात होते तसं स्वतःच माझ्यात जो बदल होत गेला. मला खरं तर इतर काही करायचं म्हणजे सगळं हिलिंग वगैरे ते सगळं आहेच, पण मला माझ्यात बदल जो हवा होता तो बदल मला त्या 10 दिवसातच दिसायला सुरुवात झाली. अगदी थोड्या ह्याने होत होतं. मग पुढचे हे केलं, मी भरले पैसे, पुढे हे केलं आणि आता तिसरं सेशन संपल्यानंतर आज असं वाटतं की मी खरोखर एवढी बदलली आहे की रोज सकाळी आधी उठल्यानंतर ते 5 नियम हे करते की स्वतःला जे आहे त्या गोष्टी स्वीकारा, क्षमा करा, हे सगळं जे करते. आणि त्याच्यामुळे मी जिथे कामाला जाते, कुठे प्रशिक्षण वर्गासाठी जाते, तिथे जिथे काय होईल तिथे ते सगळं स्वीकारते आणि मी पुढे जाते. हा माझ्यातला एक मोठा माझा स्वतःचा बदल. आणि मला असं वाटतं, म्हणून मी असं आव्हान असं म्हणेन की मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पण आता सांगते की बघा, तुम्ही जर स्वतःच बदल केला तर आपण आपल्या समोर असणाऱ्या माणसामध्ये बदल करू शकतो, समाजात बदल होऊ शकतो. आणि आज ही काळाची गरज आहे. तर त्याच्यासाठी रेकीमध्ये जर आपण आलो तर स्वतःवर पहिल्यांदा आधी ह्या सगळ्या गोष्टीचा आपण प्रयोग करू शकतो आणि बदल करू शकतो की माझा राग शांत होणं, मी आनंदी असणं, आत्मविश्वास वाढणं, हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि आपण बदललो तर समोरच्यांना बदलण्यासाठी आपण तयार करू शकतो. असा हा माझा रेकीचा प्रवास. तब्येतीच्या बाबतीत मला तर कितीतरी, म्हणजे मी मागच्या 4-5 महिन्यात तर कितीतरी पैसा खर्च केलेला होता पाठ दुखीसाठी, कंबर दुखीसाठी. अगदी म्हणजे एका एका आठवड्याला 20-22 हजार मी आयुर्वेदिक मध्ये घालवलेले होते, पण मला एक पैशाचा गुण आला नव्हता. पण इथे मला मला असं वाटतं की रेकी आणि मेडिटेशन, मी जास्तीत जास्त फक्त मेडिटेशन आणि पाण्याला ऊर्जा देऊन रोज 2 लिटर 1.5 लिटर जे पाणी पिते ते ऊर्जा देऊन सकाळी उठल्यानंतर ओट्याला आणि माझ्या शेगडीला ऊर्जा देते. बाकी मी जास्त काही करत नाही, मी खरं सांगते. एवढंच करते, पण मी अतिशय आनंदी आहे. आणि एक मोठी घटना म्हणजे ताई, मी तुम्हाला त्या दिवशीच परवा मी अनुभव शेअर केला त्यावेळी सांगणार होते. काय ब्रह्मांडाचं हे असेल काय मला माहित नाही. आमची एंगेजमेंट 14 फेब्रुवारी 1991 मध्ये झालेली. आणि परवा मुक्ती द्यायची वेळ सुद्धा जी आली ना, ती 14 फेब्रुवारीला झाली. मला माहित नाही हे ब्रह्मांडाचं काहीतरी हे असेल. आणि तो माध्यम तुम्ही झालात. आम्ही सगळे दिवस कार्य सगळं केलेलं होतं, काहीच ठेवलं नव्हतं, मुलाने सगळं व्यवस्थित केलेलं. पण ह्याच दिवशी कशी काय त्यांना मुक्ती देण्याचं हे आलं, खरंच खूप एक मोठं ते गुड आहे. आणि त्या दिवशी माझं अक्कलकोट मध्ये जाऊन येणं मनाने, म्हणजे तो दिवस माझ्यासाठी खूप एक वेगळा असं मी म्हणेन की आयुष्यातला, आता याच्या पुढे किती आयुष्य असेल माहित नाही, पण एवढं आयुष्य आज जे जगलेलं आहे, 60 वर्षावर पोचलेले आहे, त्याच्यातला हा दिवस माझ्यासाठी खूप, जो हातात हात घेतला होता त्याच दिवशी पहिल्यांदा माझ्या असं मनात आलेलं, खरं सांगायचं म्हणजे तर आजचीही मी हे करणार नाही, रेकीचं हे करणार नाही, मला मुक्तीचं हे नको आहे. पण काय डोक्यात विचार समोर बसले आणि त्याच्यानंतर असा एक विचार येऊन गेला की नाही, कशाला आपण हे अडकवून ठेवायचं. आमचं प्रेम आहे, कदाचित ते जर अडकून राहत असतील त्यांना चांगलं पुढचं आयुष्य, कारण आज 8 वर्ष ते बेडवर होते, तर पुढचं चांगलं आयुष्य त्यांना मिळू दे, पुढे सगळं त्यांना निरोगी मिळू दे, पुनर्जन्म असेल तर, किंवा ह्याच्यातून त्यांची मुक्ती होऊ दे, ह्याच्यासाठी ही आपण आजचं हे रेकीचं हे करूया. आणि म्हणून मी ते त्या दिवशीचं सगळं हे पूर्णपणे अगदी केलं. बळाबळ डोळ्यातून पाणी येत होतं, कारण ह्या दिवशी आपण हातात हात घेतलेला, ह्याच दिवशी आज त्यांना काय देवाची लीला असेल, काय प्रारब्ध असेल, आणि ह्याचं माध्यम सगळं खरंच ताई तुम्ही ठरलात, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आज मी काहीच बोलू शकत नाही, एवढं माझ्यासाठी खूप हे झालेलं आहे आणि खूप बदल झाला आहे आता माझ्यात. खूप म्हणजे खूपच बदललेली आहे मी. मला कोणत्याच गोष्टीचा राग येत नाही. कोणी हे करू दे, मी स्वीकारलं आहे ना, मला आता राग नको आता. धन्यवाद. खूप सुंदर तृप्तीताई. रेकी थर्ड पर्यंत एक खूप छान तुम्ही स्वतःला, तुम्ही तर एक टीचरच आहात, तुम्ही तर एक खूप पोहोचलेले आहातच, पण ती ग्रहण करण्याची, हे आध्यात्मिक ज्ञान या वैज्ञानिक दृष्टिकोनामधून समजून घेण्याची जी तुम्ही त्या पद्धतीनं केलं ना, जो स्वीकाराचा भाव दाखवला तो खूप महत्वाचा. आणि नक्कीच सोलला छान मुक्ती मिळेल.
आणि ह्या सगळ्या प्रार्थना, ह्या सगळ्या गोष्टी का करायच्या असतात, भाग का घ्यायचा असतो सगळ्या गोष्टींमध्ये, तर काय माहिती कुठल्या ऊर्जेची कुठं गरज असेल. आज त्यांना प्रकाशाची गरज आहे, तो प्रकाश पोहोचवण्यासाठी आपण माध्यम होऊया. जन्म काय, मृत्यू काय आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण अक्षरशः आता इथं बोलण्याचा विषय नाही, पण अगदी मृत्यू काय आणि प्रत्यक्ष मृत्यू अनुभवतो आपण ग्रँडमास्टर मध्ये. मृत्यूपरांत जीवन काय असतं ना ते अनुभवतं आणि मग समजते काय आयुष्य आहे, काय आहे आपण इथे आणि खरंच काय केलं पाहिजे इथं असं. खूप छान. खूप अगदी मनापासून धन्यवाद तृप्तीताई. श्रद्धाने व्हिडिओ माईक सुरू केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा बोला ताई. नमस्कार मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. हा. गेल्या वर्षीच्या म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर 2025च्या दरम्यान आहे ना, आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या सिस्टर क्रिस्टलचे ब्रेसलेट वगैरे वापरायच्या, त्यांना सांग ना शांत राहायला. हा, खूप खूप आवाज येतोय बॅकग्राऊंडचा श्रद्धा. हा, जरा बाजूला जरा बर्थडे तुमच्या पण भाषेमध्ये आहे. आवाज द्या त्यांना. नाही, बाजूला बर्थडे पण आहे त्याच्यामुळे तो आवाज येतो ना. बरोबर. हा. हा, तर लास्ट इयरला आमच्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सिस्टर लोक क्रिस्टलचे ब्रेसलेट वगैरे वापरायचे, पण आमचं कधी काही लक्षच नाही म्हणजे गेलं. म्हणजे ते वापरायचं आम्ही बघायचं, पण आम्हाला काही कळायचंच नाही काय वगैरे. पण जेव्हा सगळं माझ्या पार्टनरच्या माझ्या वॉर्डमध्ये मग बऱ्याच जणांचं नोटीस झालं, अरे हे काय आहे. मग ते म्हणाले हे क्रिस्टल्स आहेत, रेकीचं आहे. मग रेकी म्हणजे काय हे तिथून सुरुवात होती, काहीच माहिती नव्हतं. तर मग तेव्हा कळालं की अनेका सिस्टर राऊंडला आल्या होत्या. त्या दिवशी मेट्रो ऑफिसला सिस्टर इंचार्ज म्हणून हे होत्या. तर त्या सहज मग त्यांनी इन्फॉर्मेशन त्यांच्या तोंडातून आली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आणि नंतर त्या बोलल्या की आज मी तुम्हाला म्हणून बोलले, पण हे तुमच्याकडे बोलणं पण काहीतरी एक युनिव्हर्स हे होत असेल की म्हणून मी तुमच्याकडे ओपन झाले आणि तुम्हाला मी त्याचं महत्व सांगितलं. तर तुम्ही नक्की रेकी शिका, रेकी बघा काय आहे ते. खूप त्याच्यामध्ये नॉलेज आहे. तुम्ही स्वतःसाठी, फॅमिलीसाठी खूप त्याचा उपयोग करू शकता म्हणून फक्त त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर पण 2-4 महिने गेले, पण काय असं कनेक्शन नव्हतं. जस्ट मग 31st च्या आधी 2-3 दिवस श्वेता सिस्टर भेटल्या आणि मी त्यांना सहज विचारलं. त्यांचा ग्रँडमास्टर सोहळ्याचा स्टेटस मी पाहिला, तर मला खूप ते आवडलं. म्हणून मी त्यांना विचारलं की सिस्टर मला पण जॉईन करायचंय, तर बॅच कधी असणार आहे वगैरे. त्या म्हणाल्या अगं आत्ताच 2 दिवसामध्ये 1 तारखेला ओपन होते, तू जॉईन कर म्हणून. मग आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला. आम्हाला खूप प्रश्न की आमची शिफ्ट ड्युटी आहे, मग कसं होणार, काय होणार. मॅडम बोलल्या सगळं सगळं होणार, सगळं होणार. त्यासाठी मी आणि स्वप्नालीने एकत्र जाऊन वॉर्डमध्ये एका साईडला जाऊन कॉल केला होता की मॅडमना विचारायचं काय काय विचारायचं, सगळे आपण पॉईंट लिहून घेऊया. काय काय विचारायचं मॅडमना, टाइम कसं असणार, मग आमची शिफ्ट ड्युटी आहे, मग आमची इव्हिनिंग अशी असते, मग असं. मॅडम बोलल्या सगळं सगळं होणार तुमचं, तुम्ही फक्त जॉईन करून घ्या, एवढंच मॅडम बोलल्या. बाकी आमच्याशी मॅडम काहीच नाही बोलल्या. आलं का झालं का ऍडजस्ट सगळं मला सांगा. हो हो हो, नक्कीच झालं. आणि खूप कमी वयामध्ये, म्हणजे माझं एज तर 33 आहे. आम्ही खूप कमी वयामध्ये रेकीला जॉईन झालो. त्याच्यामुळे बाकीचे पण बोलतात अरे तुम्हाला खूप लवकर नॉलेज मिळालंय आणि तुम्ही त्याचा खूप बरोबर. चांगला उपयोग करून घ्या म्हणून. आणि मी रेकीमध्ये आले की अध्यात्माचं कनेक्शन माझं स्ट्रॉंग होण्यासाठी मी आली होती आणि ते होतंय हळूहळू. त्याचा मी एक्सपिरियन्स घेते. आणि फॅमिलीचे हेल्थ प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी होती. तर माझी आई माझ्याशी मध्येच बोलत पण नव्हती, खूप आजाराने त्रस्त होती, गावी निघून गेली होती रागाने. पण आता ती खूप हॅप्पी आहे आणि आता तिचे मेडिसिन्स पण तिथून अवेलेबल होत आहेत आणि मी पण काही मेडिसिन्स त्यांना नाही भेटले ते कुरिअर केले इथून. त्याच्यामुळे ती आता एकदम शांत आणि मस्त मजेत आहे. आणि ती बोलली मला आता खूप आवडते, मी एकटीच राहते, मी एन्जॉय करते म्हणून. त्याच्यामुळे आता आम्हाला काही तिचं टेन्शन नाही राहिलंय तसं की ती खूप काय सुंदर. करेल, कसं करेल मॅनेज त्याच्यासाठी. आणि माझं स्वतःचं पर्सनल बॅक पेन तर पूर्णपणे गायब झालेलं आहे. बॅक पेन थँक्यू. भरपूर होता. हा, माझ्या स्पाईन मध्ये डेसिकेशन होतं, म्हणजे डिहायड्रेशन होतं डिस्क मध्ये. 2 डिस्क मध्ये असतात तसं. आणि लार्डोसिस वगैरे होतं. स्पाईनचं डिजनरेटिव्ह चेंजेस होते त्याच्यामध्ये, MRI मध्ये. आणि हे तर माझं 30 इयर्स मध्येच डिटेक्ट झालं होतं, कमी वयामध्ये. आता 3 वर्ष मी सतत बॅक पेन त्रासामध्ये होती, पण आता माझं पूर्णपणे ते गायब झालेलं आहे रेकीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यापासून. खूप सुंदर. खूप छान. आणि श्रद्धा तुम्ही रेकीमध्ये असताना कोणाला हील केलं? तुम्ही स्पेशली तुमच्या हा काकांचा अनुभव सांगा की जो हा. अनुभव ना युट्यूबला व्हिडिओ ऐकणाऱ्या अनेक सदस्यांना तो उपयोगी पडेल.
मी माझ्या काकांकडे गेली होती. त्यांना खूप आजारी आहेत, ते डायलिसिस वरती आहेत म्हणून भेटायला म्हणून जस्ट गेली होती. मग त्या दिवशी मी असं विचार केला ट्रेनमध्ये, आज मी जाऊन त्यांच्यासाठी काय करू. तर मी सहज आपल्या ऍपमध्ये बघितलं तर मॅडमने व्हिडिओ ऍड केलेला होता की रुग्णांना हिलिंग कशी द्यायची. मी जस्ट फक्त प्लॅटफॉर्मवरून उतरल्यावर त्यांच्या घरी जाईपर्यंत 5 मिनिटाचं डिस्टन्स आहे. त्याच्यामध्ये मी चालता चालता मी ते पाहिलं आणि म्हटलं आता मला जाऊन तिथे ते करायचंय आणि ते मी केलं. म्हणजे व्हिडिओ बघूनच स्टेप बाय स्टेप जसं होतं तसं केलं आणि त्याचा खूप एक्सपिरियन्स आला. त्यांच्यामधून जे निगेटिव्ह क्षार असतात ते घामावाटे बाहेर पडलेले स्वतः त्यांनी पण अनुभवले, मी पण एक्सपिरियन्स केला आणि सेम डे मॅडमनी तोच सेशन घेतला. मी एवढी हॅप्पी झाले की मी खूप खुश झाले की मला सेम डे मॅडमनी तोच सब्जेक्ट घेतला. थँक्यू. खूप सुंदर. लव्ह बॉन्डिंग वाढायला लागलं अधिक. हो, खूप चिडचिड असायची अगोदर, त्या आता नसते तशी. आपल्या लेकरांशी, सासूबाईंच्या लेकरांशी, दोघांशी पण हो बॉन्डिंग आहे ना. हो. जमून घेऊन जाऊया. खूप सुंदर, खूप छान. नक्कीच. तर अशी ही ऊर्जा आणि जेथे डायलिसिसच्या पेशंटला प्रयत्न करूनही घाम येत नसतो, तेथे एका हिलिंगमध्ये त्यांना धर घाम येऊन अंगामधले क्षार निघणं म्हणजे दिव्य ऊर्जा काम करते, दिव्य ऊर्जा मदत करते, दिव्य ऊर्जेचा योग्य वापर करसाल तर सगळ्या गोष्टी आहेतच. खूप सुंदर. श्रद्धा आणि मग श्रद्धाची मैत्रीण हातोहातच बोलवून घेऊया आपण. हो ना? हं. याच व्हिडिओमध्ये मग आपण पुढचा व्हिडिओ वेगळा करणार आहे. तर नक्कीच जसं आता श्रद्धा, तुम्ही आणि स्वप्नाली एक लिहून ठेवलं ना, की काय-काय प्रश्न विचारायचे. अजूनही एवढ्या शिस्तीमध्ये अनघाने मीना दोघी जणी करतील तर फोन सोबतच करतात हां, केव्हाही मला यायचं असेल तर. त्या आणि मला ना बोलल्या, आम्ही मॅडमना कॉल करायचा असेल तर आम्ही दोघे एकत्र करतो, एकत्र बोलतो. मॅडमना टाइम विचारतो आम्ही कधी फोन करू. आमचे फोन वगैरे असतात. येस. आणि त्यांचे पण असे पॉइंट लिहून ठेवलेले असतात. काय-काय विचारायचं, कधीच 1 मिनिट एक्स्ट्रा घेणार नाहीत आणि मात्र हीलिंग आणि प्रॅक्टिस एकदम प्रॉपर करतात. तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात, जसं आता तुम्ही सिस्टर आहात, तुमच्या फील्डमध्ये ऊर्जेचा उपयोग खूप तुम्हाला करावा लागणार. खरं तर तुम्ही डॉक्टर्स लोकं, मेडिकल लाईनला असलेले सगळे सदस्य, आपण ना नेहमी नकारात्मक लोकांच्या सानिध्यामध्ये असतात. तेथे तुमच्याकडे कोणी असं मस्त हॅपी आलो आहे बाबा, चलो सहजपणे हॉस्पिटलमध्ये आलो आहे भेटायला डॉक्टरांना, असं शक्यतो होतच नाही. आहे ना, दुःख, वेदना घेऊन आलेले लोकं असतात. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं आभामंडळ स्ट्रॉंग ठेवणं खूप गरजेचं असते. कारण त्या नकारात्मक वातावरणामधली नकारात्मकता आपण घेतो आणि ती मग आपल्यामध्ये पुन्हा मग घरी आता आपण रेकीला आल्यानंतर काय झालं आहे, आपलं आभामंडळ आपण स्ट्रॉंग ठेवायला शिकलो आहे. आपण आपला ऑरा स्ट्रॉंग केला आहे. आपला ऑरा स्ट्रॉंग केल्यामुळे, आपली एनर्जी लेव्हल छान वाढवल्यामुळे आपला आभा आहे ना, नकारात्मक गोष्टीसाठी एक स्ट्रॉंग झाला आहे. नकारात्मकता घेत नाही आहे किंवा आल्याही तरी एक सिम्बॉल रेखांकन केलं की ते निघून जाऊ शकतं. आहे ना? तर मग आपण घरी आपलं घर प्रसन्न, आपलं आजूबाजूचं वातावरण प्रसन्न आणि त्यासोबतच ज्या पेशंटच्या सानिध्यामध्ये तुम्ही जाणार ना, त्यांना सुद्धा हळू-हळू जशी तुमची एनर्जी वाढेल ना, तसं ना ते रुग्ण तुमच्या सानिध्यात आले, की त्यांना असं वाटेल, की या सिस्टरकडे ना काहीतरी आहे. तुम्ही माझी ट्रीटमेंट करा किंवा त्यांचा तुमच्या ट्रीटमेंटला मिळत असलेला प्रतिसाद पॉझिटिव्ह मिळेल. कारण तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. येतं? येतील तुम्हाला हे अनुभव. भरपूर घेणार आहात तुम्ही. खूप सांगणार आहात तुम्ही पुढे बघा. रोज नवीन अनुभव, पावली ऊर्जा मदत करते. काही वस्तू दुरुस्त करणे काय असू देत, ट्रेनमध्ये तुम्हाला जागा मिळणे काय असू दे, तुम्ही जे मागणार ब्रह्मांडाला ते तुम्हाला मिळणार. स्वप्नाली. मॅडम माझ्या गडबड आहे त्यामुळे मला नीट सांगता येणार नाही आता. मग तर नंतर मुलगी बोला. बाजूला खूप गोंधळ नाही, नंतर घालते. बोला मग. नंतर हा बोला. हा ओके? मॅडम. हां. हा दुसऱ्याला संधी देऊया मग आपण. शांततेत बोलणारे सदस्य. एका उषाताईंनी माईक सुरू केला होता. बरोबर ना? कोणत्या उषाताईंनी केला होता? मगा एक माईक सुरू होता. कवितानी केला. ओके. कविताने नंबर लावला. बोला कविता. हा मॅडम, आत्मा नमस्ते. आठवण बसते. मॅडम मी पहिल्यापासून माझ्या पित्ताशयात खडे आहेत. बर. पण तुम्ही मला कधी सांगितलंच नाही. सांगितलंय मॅडम, बर. हां. सांगितलंय.
सांगितलं बोलले, पण मी अगोदरपासून हिलिंग घेत होते. मी दुसरीकडून हिलिंग घेत होते, तर तिथे मला बरं वाटलेलं थोडंसं. मग नंतर मी असे शोधत होते, मला मी कसं करेल. तर तुमचा व्हिडिओ मला मिळाला आणि तेव्हापासून लगेचच जॉईन झाले. मग मला 1 तारखेलाच मिळाला आणि 1 तारखेलाच जॉईन झाले मी. आणि तेव्हापासून अजून अनुभव चांगले, म्हणजे माझी तब्येत आता ठीक आहे, पोट वगैरे दुखत नाही. पाठ दुखायची म्हणजे मला खूप चांगला अनुभव आला. थोडीशी रेंज कमी पडते का कविता? हा, बोला. थोडी रेंज कमी पडते आहे. कविता, मी कमी परत करते तुमच्याकडे मॅडम, येते. म्हणून हा, बोला बोला. हा. म्हणजे मला तेव्हा पाठदुखी असायची, पोटदुखी, हे सगळे खूप प्रॉब्लेम होते. आता म्हणजे नाहीच आहेत आणि आता उपचार म्हणजे नेहमी चालू ठेवल्यावरती निघून जाईल याची विश्वास आहे एवढा. ओके. रेकी शिकले. किती MM चा खडा आहे पित्ताशयामध्ये कविता? बरेच आहेत आणि मोठा एक 16 mm चा आहे. फक्त ना? फक्त 16 MM हो, चा ना? 16. बिनधोक राहा. पूर्ण तुमच्या स्टोनचं पाणी होऊन जाणार. बिनधोक राहा. ओके. कारण यापेक्षाही मोठमोठ्या पित्ताशयामधील खड्यांचं मेडिटेशनमुळे पूर्णपणे ते नष्ट झालेले आहेत. आणि मागे जा, मागे जा, मागे जा. आपले जुने व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच सापडतील. ओके. मग त्यांना जर फरक पडू शकतो, तर कविता आता फक्त पोट दुखणं थांबलेलं आहे. ते खडे सुद्धा एका लेवलला पूर्ण निघून जातील. फक्त मेडिटेशन तर नेहमीच सुरू ठेवायचंच आहे. त्याबरोबर इतरांसाठी सुद्धा सांगते. का होतात ही पित्ताशयामध्ये खडे? राग, 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 राग. हा राग पित्ताशयामध्ये खडे निर्माण करणारा आहे. बस फक्त माफ करा, माफ करा, माफ करा आणि उत्कृष्टात उत्कृष्ट रिझल्ट घ्या. ठीक आहे कविता? हो हो मॅडम. हा. ओके. खूप थँक्यू सुंदर. मॅम. खूप छान. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद.